1 कोटी रुपये, ओके. म्हणजे जवळपास 18 कोटी रुपये हं. असा हा माझा जवळपास टर्नओव्हर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जनकल्याणकारी संकल्प हा समजल्यामुळे शेतकऱ्यांवर होणारे अन्याय थांबवण्यासाठी खरं तर सुरू झालेला हा रिअल इस्टेटचा प्रवास आहे, की ज्याचं रूट्स चांगलं, हं. त्या झाडाचं फ्रुट्स पण चांगलं. रिअल इस्टेटमध्येच सर्वात मोठी फसवणूक होते, कारण का तिथे सर्वात मोठं तिकीट आहे. हो ना. चांगल्या गोष्टी करणारे जे प्रशासन, हं. शासन आणि समाज व्यवस्था आहे, या तीनही गोष्टींची त्रिसूत्री व्यवस्थित जर असेल तर हा समाज व्यवस्थित राहतो. व्यवसाय करत असताना येणारे सगळेच पैसे आपले नसतात. त्या व्यवसायाबरोबर लागणाऱ्या मूलभूत गरजा आहेत, त्याच्यामध्ये असणारे जे दुवे आहेत, मध्यस्थ आहेत, ते जर चांगले असतील ना, तर जसा एखाद्या मुलामुलीचा संसार टिकतो ना, तसा या रिअल इस्टेटचा पण एक संसार आहे. आणि भगवद्गीता काय सांगते, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे तू फक्त कर्म करू शकतोस, हं. फळाची इच्छा नाही करू शकत. जिथे नियतच खराब असते हं. तिथे प्रगती थांबते. हं. मग ते मी असेल, तुम्ही असेल किंवा कोणी पण असेल. नमस्कार. सोशल युवा या नाविन्यपूर्ण पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत एक वेगळ्याच विषयावरती संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत आज जोडले गेलेले आहेत. रिअल एस्टेट क्षेत्रातील नावाजलेलं ज्यांचं नाव आहे असे संतोष मांढरे सर, जे की रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये त्यांचं गेल्या अनेक वर्षापासूनचं योगदान आहे. तर सर, तुमचं सोशल युवा पॉडकास्ट सीरीजमध्ये सहर्ष स्वागत. नमस्कार, मी संतोष मांढरे. आज सोशल युवा पुढारीच्या या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये आपण मला बोलवलं, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि जर माझ्याबद्दल विचारायचं झालं तर मी आहे संतोष मांढरे. गेली 18 वर्ष रिअल इस्टेटच्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. आणि रिअल इस्टेट म्हणजे काय हे जेव्हा मला माहीत नव्हतं, तेव्हापासून मी या क्षेत्रात प्रवास सुरू केला. आणि खरं तर हा प्रवास रिअल इस्टेटच्या क्षेत्रामध्ये अन्यायावर न्याय मिळवण्यासाठी हा सुरू झालेला एक प्रवास आहे. रिअल इस्टेट करिअर म्हणून कधीच निवडण्यात आलं नव्हतं. पण आज या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगावंसं वाटतं की रिअल इस्टेट म्हणजे खरी संपत्ती, खरी प्रॉपर्टी. या सर्व गोष्टी ज्यावेळेस आपण समजून घेऊ, तेव्हा खरी रिअल इस्टेट काय आहे आणि रिअल इस्टेटचं क्षेत्र काय आहे हे आपल्या सर्वांना समजेल. तर सर, गेल्या 18 वर्षापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्य करताय. एकूणच पहिल्यांदा आपण या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे, असं कधी वाटलं, की आपण बाबा रिअल इस्टेट या क्षेत्राकडे वळलं पाहिजे आणि याच्यामध्ये मोठा स्कोप आहे, असं तुम्हाला कधी वाटलं आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही कधी आलात? खरं तर असं रिअल इस्टेटमध्ये ठरवून येणं हे काही झालेलं नाही. ओके. याच्यामध्ये मी जसं आधी सांगितलं की अन्यायावर न्याय मिळवावा हं. आणि इतरांना न्याय मिळवून द्यावा, यासाठी हा सुरू झालेला एक प्रवास आहे. तो म्हणजे मी देखील शेतकरी कुटुंबातनं येतो. ओके. माझे पूर्वज, माझे आजोबा, आजी, माझे आई वडील हं. हे मूळचे शेतकरी. आणि ज्यावेळेस गावातील गावगुंड असतील हं. किंवा गावातील सावकारकीची जी काही कामे करणारी लोक असतील, हं. जे अडचणीच्या काळी शेतकऱ्यांना मदत स्वरूपात पैसे म्हणून द्यायचे हं. आणि नंतर शेतकऱ्याने कष्ट करून पीक हं. निर्माण करून ते पीक विकून मार्केटमधून जे काही त्यांना त्याचा मोबदला मिळायचा, तो आलेला मोबदला परत सावकाराकडे किंवा त्या गावगुंडांकडे जाऊन त्यांची जागा सोडवण्याचा प्रयत्न हं. करायचे. पण ते जे गावगुंड होते किंवा हं. सावकार होते, हं. यांची मुळातच नियत खराब असते. अच्छा. त्यामुळे ती शेती परत मिळवायला गेल्यानंतर शेतकऱ्यांना ती जागा परत मिळत नव्हते. हं. आणि मग अशा वेळी काही आत्महत्या पाहिलेल्या आहेत. हं. त्यानंतर शेतकऱ्यांच्या अडचणी पाहिलेल्या आहेत. आणि चूक नसताना देखील शेतकऱ्यांच्या गेलेल्या जागा पाहिलेल्या आहेत. आणि मग अशाच वेळी एक सामाजिक जाणीवेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा जनकल्याणकारी संकल्प हा समजल्यामुळे शेतकऱ्यांवर होणारे अन्याय थांबवण्यासाठी खरं तर सुरू झालेला हा रिअल इस्टेटचा प्रवास आहे. म्हणजे एकूणच तुम्ही
जे आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांवरती जो अन्याय झालेला आहे, त्या अन्यायाला वाचा कुठेतरी फोडावे आपण, या प्रेरणेतून आज तुम्ही या क्षेत्रामध्ये एक मोठ्या लेव्हलवरती तुमचं नाव कमवलंय सर. खरंच ही जी प्रेरणा आहे, ही समाजातील बहुतांश शेतकरी वर्गांना हे एक इन्स्पिरेशन असेल, की बाबा आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाला एखाद्या सावकाराकडून म्हणा किंवा इतर गडगंज व्यक्तीकडून जर आपल्यावर होत असलेला जो अन्याय आहे, त्या अन्यायाच्या वाचा फोडण्यासाठी आज तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात. हे एक कौतुकाची बाब आहे. परंतु या क्षेत्रामध्ये येत असताना प्रत्येक गोष्टीला 2 बाबी असतात. तुम्ही जसं म्हणलात, की अन्याय पण होतो. परंतु दुसरी एक याची अशी बाजू आहे, की त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आज रिअल इस्टेट क्षेत्राकडे असं बघितलं जातं, की डेव्हलपमेंट, नवीन-नवीन प्रोजेक्ट येणं, त्याच्यातून लोकांना आज कसं आहे नाविन्यपूर्ण गोष्टीला आज लोकं महत्त्व देत आहेत. लक्झरी लाईफ जगायला प्रायोरिटी देतात. तर याच्याकडे तुम्ही कसं बघताय? खरं सांगायचं झालं तर मी हाडामासाचा शेतकरी आणि लक्झरी लाईफचा कधी विचारच केला नव्हता आणि मलाही वाटलं नव्हतं की लक्झरी लाईफच्या दिशेने प्रवास होईल. आजही मला लक्झरी लाईफ आवडत नाही. मी आजही 5 स्टार, हं, 7 स्टार, 10 स्टार हॉटेलमध्ये जात असतो. परंतु खरं सांगायचं झालं तर शेतीमध्ये हं, म्हणजे आपल्या मातीत बसून जेव्हा जे समाधान मिळतं ना, हं, ते 5 स्टारमध्ये एसी च्या प्रवासात नाही मिळत. हं, आणि राहिला प्रश्न माझ्या बाबतीतला, हं. तर शेतकरी कुटुंबातनं आल्यामुळे शेतकऱ्यांच्या बद्दल नेहमीच सद्भावना, चांगला विचार हा मनात आहे. कारण आजोबांनीच असं प्रेरणा दिलेली आहे, की आई, आपण सर्वांनी मुळशी पॅटर्न पाहिला. हो मुळशी ना. पॅटर्न पिक्चरच्या हं. आधीच. मुळशी पॅटर्न आता जस्ट हो ना, हो रिसेंट ना. रिलीज झाला. पण आमच्या आजोबांनी आधीच सांगितलं होतं, की हं, "बाळा, माझ्यानंतर मला माहीत नाही काय हं. होईल. परंतु ही जी आपली जमीन आहे, आपली बरोबर ना. ती आई आहे. तर तिला कधी विकायचं नसतं. कारण का माझे वडील, म्हणजे त्यांचे वडील, हं, बरोबर. म्हणजे माझे पणजोबा हो. आणि मी, आम्ही फार कष्टातनं हे उभं केलंय. हं, तर तुम्ही हे सांभाळा, हे विकू नका. पण शेतकऱ्यांच्या बाबतीत किंवा गावोगावी, महाराष्ट्रातल्या हं, गावोगावी या मी देशातलं बोलणार नाही आता. हं, परंतु महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्येच या अशा गोष्टी पाहतो आहे, हं. की शेती विकायची, मग ऐशोआराम मिळवायचा, बरोबर. मोठ्या गाड्या मिळवायच्या, मग याची जिरवायची, त्याची जिरवायची म्हणून त्या शेतीचा विनाश करायचा आणि मग शेतीचा विनाश नाही झाला यातला. यात विनाश झाला त्या कुटुंबाचा. बरोबर आहे ना. त्या जमीन विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांचा विनाश झाला. त्यांच्या शिक्षणांपासून ते वंचित राहिले आणि मग असा एक उद्रेक झाला, की शेतकऱ्याचा पोरगा शेतकरी म्हणून नावारूपाला न येता गुन्हेगार म्हणून नावारूपाला यायला लागला. किती विदारक परिस्थिती आहे. ही विदारक परिस्थिती खरं तर आहे आणि याला जबाबदार आत्ताची न्यायव्यवस्था, राजकारण, समाज व्यवस्था देखील हं. आहे. आपण खूप मोठ्या-मोठ्या गप्पा मारतो, की चांगल्या गोष्टी झाल्या पाहिजेत. नक्कीच. परंतु चांगल्या गोष्टी करणारे जे प्रशासन, हं, शासन आणि समाज व्यवस्था आहे, या तीनही गोष्टींची त्रिसूत्री व्यवस्थित जर असेल, तर हा समाज व्यवस्थित राहतो. परंतु असं काही होताना दिसत नव्हतं आणि जेव्हा एखादं असं क्षेत्र हं, म्हणजे रिअल इस्टेटकडे मी अशा दृष्टिकोनातून आत्ता तरी पाहतो, हं, की जगातील सर्वात मोठं पैसे देणारं हं. आणि पैशाची उलाढाल करणारं जर कुठलं क्षेत्र असेल तर क्षेत्र असेल, तर ते क्षेत्र आहे रिअल इस्टेट. हं, तर अशाच पद्धतीने शेतकऱ्यांना त्या शेती गमवाव्या लागल्या आणि आज शेतकऱ्यांची अवस्था आपण पाहतो. हं, सर्वात जास्त आपल्या हं, देशामध्ये शेतकरी आत्महत्या करतोय. हं, तर याला कारण शेती विकणं हं, आणि शेतीमध्ये येणाऱ्या हं, नवनवीन संकल्पना, या हं, संकल्पनांमधून येणारं रासायनिक हं, खत, हं. या सर्व गोष्टी आहेत. परंतु त्या आमच्यासारख्या ज्यावेळेस रिअल इस्टेट प्रोफेशनल्स, ओके. पण पूर्वीचे रिअल इस्टेट हं, एजंट, हं, आता आमच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या नावाने आम्हाला बोलावलं जातं. काही जण रिअल इस्टेट ओके. एजंट म्हणतात, हं, काही जण दलाल देखील म्हणतात, हं, काही जण कन्सल्टंट म्हणतात, हं, काही जण प्रोफेशनल ब्रोकर म्हणतात. हं. अशी वेगवेगळी नावे आहेत बरोबर आहे. आम्हाला. परंतु खरं सांगायचं झालं तर आम्हीच फक्त मध्यस्थ नाही हं, आहोत. लग्न जुळवणाऱ्या
त्या दोन्ही कुटुंबांमधील देखील जो लग्न जुळवतो तो देखील काही मध्यस्थ मध्यस्थ असतो. आपण एखाद्या गाडीचं लायसन्स काढतो, त्यात आरटीओ म्हणजे परिवहन आणि ज्याला लायसन्स मिळतं, या दोघांच्या मध्ये जी व्यक्ती असते ती देखील मध्यस्थच असते. त्यांना देखील एजंट म्हटलं जातं. शेतकरी अन्नधान्य पिकवतो आणि ते अन्नधान्य आपल्या घरापर्यंत, सर्वसामान्यांच्या घरापर्यंत येतं. तर हे याच्यामध्ये असणारा जो किराणा मालवाला आहे ना, तो देखील मध्यस्थच असतो. तो देखील एजंटच असतो. असे अनेक एजंट बरोबर. आणि एजंटांनीच मिळून मग त्यांना काही जणांना व्यापारी म्हटलं गेलं. हं. तसाच रिअल इस्टेट डेव्हलपमेंट करणे आणि जो रिअल इस्टेट डेव्हलप करतो म्हणजे हं. एखाद्या जागेवर घर बांधतो, इमारत बांधतो, बरोबर. इंडस्ट्रीज बांधतो. ती इंडस्ट्रीज, ती घरं हं. आम्ही विक्रीचं काम करतो म्हणजे हं. एंड युजरला देतो. बरोबर. म्हणजे आपण असाल, आपल्याला एखादं घर घ्यायचं असेल ओके. किंवा ए नावाची एखादी व्यक्ती असेल, हं. जी बी नावाच्या व्यक्तीकडून आमच्या माध्यमातून एखादी प्रॉपर्टी घेत असेल, तर आम्ही देखील मध्यस्थच आहोत. हो ना. आणि आपल्या समाज व्यवस्थेला हे लक्षात पण येतं, हं. परंतु नेहमी एजंटला दुजाभाव दिला जातो. हं. आमच्यामुळे अनेकांची घरं झालेली हं. आहेत. हं. समाजामध्ये चांगल्या आणि वाईट या हं. दोन्ही गोष्टी आहेत. परंतु सर्व एजंट किंवा सर्व मध्यस्थ मंडळी हे वाईट नसतात. कारण का अनेकांच्या हो ना. इंडस्ट्री झाल्या, अनेकांना जागेची स्वप्न पूर्ण करता आली, शॉप्स घेता आले, ऑफिसेस घेऊन आपले व्यवसाय वाढविता आले. आलिशान घरं घेता आली, छोट्या घरांपासून मोठ्या घरांपर्यंत प्रॉपर्टीज घेता आल्या. बंगलोज येतात यामध्ये, रो हाऊस येतात. अशा अनेक गोष्टी झाल्या. हं. या गोष्टी जेव्हा एखादा व्यावसायिक किंवा एखादा एंड युजर घेतो, हं. तेव्हा त्याला सर्व काही माहीत नसतं लोकल ठिकाणचं. बरोबर. मग त्यासाठी लोकल माहिती असणारी एखादी मध्यस्थ व्यक्ती असावी हं. लागते. आणि असाच माझा प्रवास होता. आणि याच प्रवासातून आता आम्ही 18 वर्षाचा प्रवास पूर्ण ओके. केलेला आहे. आणि खरं सांगायचं झालं तर या रिअल इस्टेटने मान, सन्मान, चांगली, वाईट या सर्व गोष्टी दिल्या. हं. इच्छा पूर्ण झाल्या नक्की. आणि आजपर्यंत हा प्रवास चालू आहे. तर 18 वर्षाच्या प्रवासामध्ये सर्वच काही सुखकर नाही मिळालं. ओके. खूप सारे खड्डे आले, हं. खूप साऱ्या अडचणी आल्या हं. आणि खूप सारा आनंद पण मिळाला. पैसा येतो त्याबरोबर कधी-कधी संकटही येतं. जाते. ओके. आणि पैसा हा पाहुणा असतो. म्हणजे जसा तो जोरात येतो ना, तसा तो जोरात जातो पण. आणि व्यवसाय करत असताना येणारे सगळेच पैसे आपले नसतात. त्या व्यवसायाबरोबर लागणाऱ्या मूलभूत गरजा आहेत. हं. म्हणजे आमच्याबरोबर असणारे आमचे सहकारी असतील. आम्ही करत असलेला जो व्यवसाय आहे त्याची टेक्निकल टीम असेल. इंटरनेट असतील, लाईट्सचे बिल्स असतील, अशा अनेक गोष्टींचा खर्च करून हं. जे राहतं, ते आमच्या हातात येत असतं. हं. बऱ्याच वेळा आम्ही असं देखील ऐकतो, की "अरे, काय केलं यांनी? एक घर दाखवलं आणि हं. एवढे पैसे घेतले." तर असं नसतं ते. त्यामागे खूप खस्ता खाल्लेल्या असतात, खूप प्रयत्न केलेले नक्कीच. असतात. प्रयत्नांची पराकाष्ठा झालेली असते. असा हा रिअल इस्टेटचा प्रवास आहे. ओके. तर एकूणच तर तुम्ही महाराष्ट्रामधील पुणे हे एक मेट्रो सिटी आहे. अशा ठिकाणी तुम्ही रिअल इस्टेट करतात. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये सध्या स्कोप कसा आहे? म्हणजे जे काही आता येणाऱ्या काळामध्ये रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये करियर करू इच्छित असतील असे युवक असतील, त्यांच्यासाठी काय सांगाल? आता हा खूप सुंदर प्रश्न आहे. कारण मला देखील असं वाटतं, कारण का मला सांगणारं किंवा मी ज्यावेळेस व्यवसायात आलो, माझ्याबरोबर जे लोकं व्यवसायात आले असतील, तर खरं सांगायचं झालं तर त्यांना सांगणारं कोणच नव्हतं. त्यांना सातबारा माहिती होता, परंतु सातबाऱ्यामध्ये असणाऱ्या अडचणी आणि प्रशासकीय आणि शासकीय व्यवस्था माहीत नव्हती. तर हं. या सर्व सातबाऱ्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत, या शिकाव्या लागल्या. आम्हाला हं. ए पासून सुरुवात करावी लागली. हं. आमच्या आजोबांचा सातबारा होता, परंतु विक्रीसाठी आमच्या समोर कधीच आला हं, नव्हता. हं. जसं मी तुम्हाला सांगितलं, की जागा विकायची नसते, बरोबर. सांभाळायची असते. हं. परंतु ज्यावेळेस मी आलो, त्यावेळेस मी शेतकऱ्यांच्या फसवणुका होणाऱ्या थांबवण्यासाठी आलो. हं. परंतु ज्या शेतकऱ्यांना थांबवायचा प्रयत्न केला ना, हं. त्या शेतकऱ्यांना फसवणाऱ्या लोकांना हं. आम्ही ज्यावेळेस जाब विचारायला लागलो, त्यावेळेस हं. शेतकरी त्यांच्याबरोबर मॅनेजमेंट करायला लागला. हं. मॅनेजमेंट म्हणजे सेटलमेंट करायला लागला. हं. आणि आम्ही पैसेवाल्यांबरोबर, धनदांडग्यांबरोबर विरोधी भूमिकेमध्ये होतो. आणि मग आमचे शत्रुत्व देखील वाढत होतं हे आम्हाला हं. जाणवत होतं. हं. तोपर्यंत आम्ही अर्धा समुद्र पार केलेला होता रिअल इस्टेटमधील. हं. बरोबर. आणि हा खवळता समुद्र आहे. हं. कारण का जिथे जास्त पैसा येतो, तिथे जास्त संपत्ती हं. असते
तिथे आपल्याकडे चांगल्या वाईट गोष्टी पण येतात. हं. आणि मग हे करत असताना आम्हाला न्याय मिळाला. हं. पण नंतर विचार केला, की आपल्यालाही पुढे जायचंय. हं. आपण ज्यांच्यासाठी लढतोय ते आपला साथ सोडतायत. बरोबर. मग आता अर्ध्या युद्धातनं मागे जायचं हं. का अर्ध युद्ध पूर्ण करून आपण यशाकडे जायचं? हा एक विचार मनात आला हं. आणि मग हा प्रवास सुरू झाला. आणि जसं आपण सांगितलं, की पुणे, हं. तर भारत देशाच्या नकाशावर असलेलं हे पुणे शहर, हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. नक्कीच. जसं मुंबईला मायानगरी म्हटलं जातं, हो ना. तसं पुण्यामध्ये सर्व गोष्टी म्हणजे अशी एक म्हण आहे, की पुणे तिथे काय हं. उणे. बरोबर. ओके. तर त्या पुण्यामध्ये शिक्षण व्यवस्था, सामाजिक न्याय, औद्योगिक क्रांती या सर्व गोष्टी, मोठी-मोठी आंदोलनं झाली, क्रांतिकारक. हं. महात्मा गांधी ज्या जेलमध्ये होते, ते जेल देखील पुण्यातच आहे. चांगली लोकं आणि वाईट लोकं म्हणजे इथे क्रांतिकारक पण घडले हो ना. आणि इथे गुन्हेगार पण हां. घडतायत. पण क्रांतिकारकांचं पुणे वेगळं होतं हं. आणि गुन्हेगारांचं पुणे हे वेगळं हं. आहे. परंतु रिअल इस्टेटची डेव्हलपमेंट जर म्हटलं आपण, हं. तर रिअल इस्टेटला पुण्यासारख्या शहराला हं. विद्येच्या माहेरघर आपण म्हणतो, तर खूप चांगले दिवस आहेत. हं. कोणी विचार म्हणजे मी ज्यावेळेस रिअल हं. इस्टेटमध्ये आलो त्यावेळेस मला असं वाटलं नव्हतं, की हं. जमिनीखालून मेट्रो सुरू होईल. हं. पाण्याचे एवढे मोठे-मोठे हं. जी धरणं आहेत, हं. त्याच्यावर वीज निर्मिती होईल. हां. आज आपण जर पाहिलं तर हवेली तालुक्याच्या अ, पश्चिमेकडे जर आपण हं. गेलो, तर 3 धरणं आहेत, हं. 3 डॅम्स आहेत. एक आहे वरसगाव, दुसरं आहे पानशेत, तिसरं आहे खडकवासला हं. आणि त्यालाच लागून असलेलं म्हणजे हं. त्याला कनेक्टेड हं. असलेलं टेमघर. हं. तर ही पुण्याची हृदयं आहेत. हं. या पुण्याच्या रक्तवाहिन्या आहेत. हं. कारण हे जर नसेल ना, तर म्हणजे हं. आज सोलापूरकरांकडे जर आपण पाहिलं, तर पुणेकर आणि पुण्याचं खराब जाणारं सांडपाणी, हं. या सांडपाण्यामुळे सोलापूरकर किंवा उजनी धरण हं. हे काय सहन करत असेल हे याची चर्चा न केलेलीच बरी. हं. कारण हे शुद्ध पाणी आपण पुण्यात असताना किंवा पुण्याच्या अवतीभोवती असताना मिळतं. परंतु हे वापरत असताना त्यामुळे त्या चांगल्या पाण्यापासून खराब केलेलं पाणी हं. हं. म्हणजे कपडे धुणं, सांडपाणी, बरोबर. मलमूत्राचं पाणी, हे हं. सर्व पाणी ज्या मुळामुठेच्या पात्रातून आज सोलापूरकडे जातं, म्हणजे उजनी धरणाला. उजनीकडे जातं. बरोबर. तर त्यांची अवस्था काय असेल? तर फार विदारक परिस्थिती आहे हं. आणि आरोग्याचे फार मोठे हं. प्रश्न पण त्यांच्या आहेत. परंतु हं. याच्यावर राजकारणी नाही बोलत आणि मला याच्यावरती काम होणं अपेक्षित आहे त्याच्यावर म्हणजे या काम काम प्रश्नावरती. होणं गरजेचं आहे. हं. आणि राहिला प्रश्न पुण्याचा, तर पुण्यामध्ये खूप मोठे-मोठे बिल्डर्स आलेत. ओके. म्हणजे पुण्यात पूर्वी 2 मजल्याच्या पुढे, 3 मजल्याच्या पुढे हो घरे ना. नव्हती आणि आज जर पाहिलं तर पुण्यामध्ये 35 मजली, 40 मजली घरं होतायत, बिल्डिंग्स होतायत. हो ना. तर हे डेव्हलपमेंटमधलंच पुणे आहे. हं. परंतु त्याचबरोबर झाडांची खूप सारी कत्तल देखील हं. पुण्यात होतीये हो ना. आणि डेव्हलपमेंट करा. प्रगतीकडे आम्ही रिअल हं. इस्टेटच्या हं. क्षेत्रात जेवढी जास्त डेव्हलपमेंट होईल, तेवढी आमची बरोबर. जास्त प्रगती हं. होते. परंतु अशी प्रगती आम्हालाही नको आहे हं. आणि नको होती. हं. कारण झाडांची कत्तल करून हो जर ना. तर इमारती ऑक्सिजन देत नाहीत. बरोबर आहे. ऑक्सिजन झाडेच देतात. तर रिअल इस्टेटमध्ये चांगल्या भावनेने आजपर्यंत काम केलंय आम्ही आणि पुण्याच्या विकासामध्ये, पुण्याच्या प्रगतीमध्ये आमचाही खारीचा वाटा आहे. नक्कीच. माझ्यासारख्या अनेक रिअल इस्टेट कन्सल्टंटचा हं. वाटा आहे आणि पुणे विकासाकडे आहे, हं. प्रगतीकडे आहे. पुण्याच्या अवतीभोवती विकास चालू आहे. हं. रिंग रोड्स आहेत, डी-पी रोड्स आहेत आणि चांगल्या-चांगल्या इमारती, नॅशनल, हं. इंटरनॅशनल मॉल्स आता पुण्यात हं. येतायत. आहेत आत्ता. हं. एअरपोर्ट्स आता वाढतायत. हं. पुण्याच्या बाजूला 2 हं. एअरपोर्ट्स सँक्शन्ड एअरपोर्ट्स आहेत. हं. आत्तापर्यंत पुण्यामध्ये डिफेन्स हं. विमानतळ जे आहे, हं. ते आजपर्यंत विमान उतरवण्यासाठी आणि उड्डाणांसाठी वापरण्यात येतंय. हं. परंतु आनंद या गोष्टीचा आहे, की आता स्वतःचं पुणेकरांना एक हक्काचं डिफेन्सच्या जागेत विमानं उडवावी लागणार नाहीत. आपल्या हक्काच्या जागेमध्ये बरोबर. इथून पुढे आपल्याला विमानं उडवता येतील. हं. अशी सुविधा आता शासनाने ओके. डिक्लेअर केली आहे. पुरंदर असेल हं. हं. किंवा लोहगाव आहे. तर सर तुम्ही आत्ताशी उल्लेख केला की पुरंदर एअरपोर्टचा. या पुरंदरच्या
एअरपोर्टमुळे स्थानिकांचा काही विरोध असलेला पाहायला मिळाला. त्या संदर्भात तुमचं व्यक्तिगत मत काय आहे, की काय नेमकं तिथं एअरपोर्ट झालं पाहिजे का नाही? काय मत आहे तुमचं? ते पहा कसं असतं, एअरपोर्ट आजपर्यंत विमानं जात पण होती आणि येत येत पण पण होते. होती. पण ती डिफेन्सच्या जागेवर हं, कधी आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये त्या विमानतळामध्ये तेवढी जागा नाहीये हं, आणि विमानतळ व्हायलाच पाहिजे होतं. हं, जे प्रायव्हेट असतं, हं, म्हणजे प्रायव्हेट म्हणजे हं. लोकांसाठी आहे, बरोबर आहे. लोककल्याणासाठी हं, असलेलं. जर ते हक्काचं एक विमानतळ असेल, हं. तर पुण्याच्या विकासामध्ये अजूनही मोठी क्रांती होईल, मोठी भर पडेल. निश्चितच. कारण जेव्हा विमानतळ होतं, तेव्हा बाहेरचे फंड्स येतात हं. आणि आवागमन वाढतं. म्हणजे साहजिकच तुमच्या जे फील्ड आहे, रिअल इस्टेटलाही देखील याचा फायदा होतो, हो. थोडक्यातच. आणि सर तुम्ही मगाशी म्हटलात, की या तुमच्या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये दुसरी एक डार्क साइड अशी आहे, की अ, जे काही स्थानिकचे आता सगळे तुमच्यासारखे नसतात, परंतु बहुतांश ठिकाणी रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये आपण फसवणूक होत असलेली पाहत असतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय होतं, की आता बाबा पुण्यापासून एक 20-25 किलोमीटरवरती एखादा प्लॉट असते किंवा एखादी जागा असते. त्या जागेला जवळ आहे असं भासवणं आणि त्याच्यामध्ये लोकांची फसवणूक केली जाते. तर याच्याकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? आणि हे योग्य आहे का, हे अशा पद्धतीनं करणं? खरं सांगायचं झालं, तर भगवद्गीता ही स्वतः सांगते. फक्त आपण अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यामधलाच संवाद पाहतो. परंतु हो ती ना. अर्जुन म्हणजे आपण सर्वजण आहोत. आणि भगवद्गीता काय सांगते, हं, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे तू फक्त कर्म करू शकतोस, हं, हं. फळाची इच्छा नाही करू शकत. बरोबर. आणि जर केलीस, तर ते फळ कसं मिळणार, किती मिळणार, केव्हा हं, मिळणार, कुठे मिळणार हं, आणि कोणत्या वेळेस मिळणार, हं. हे आपल्या हातात कधीच नसतं. बरोबर. आता मी हे आस्तिकांसाठी बोलतोय, नास्तिकांसाठी मला बोलायचा अधिकार नाहीये. हं, हं. कारण मी स्वतः थोडं अध्यात्माशी माझा जोडले गेले आहेत. जोडला गेलेलो आहे. हं, त्यामुळे रिअल इस्टेट हं. हा विषय याच्यावरनं आपण पुढे नेला, की हो. खरं तर रिअल इस्टेट कन्सल्टंट असतील, बिल्डर असतील किंवा डेव्हलपर असतील, हं, यांना पण मला या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे विमानतळ आलं, हं, की जागेची किमती वाढतील. हं. तर काही खोटी आश्वासनं देऊन काही डेव्हलपर जागा विकतात, बरोबर बिल्डर आहे. जागा विकतात आणि तिथे काही वर्ष विमानतळ होतच नाही. हं, तिथे काही वर्ष रिंग रोड होतच नाही. हं, तिथे काही वर्ष डीपी रोड होतच हं, नाही. आणि मग मोठ्या अपेक्षेने इन्व्हेस्टमेंट केलेली किंवा कर्ज काढून इन्व्हेस्टमेंट हं, केलेली जी मंडळी असतात, त्यांना बँकेचे हप्ते हं, भरायला लागतात किंवा जिथून जास्त मोबदला मिळणार हं, होता तो मिळत नाही हं, आणि त्यांचं नुकसान होतं. हं, आणि काही दिवसानंतर त्या डेव्हलपमेंटमध्ये जर काही चेंजेस झाले, शासनाच्या पॉलिसीजमध्ये काही चेंजेस हं, झाले, तर ही माणसं देशोधडीला लागतात. हं, देशोधडीला म्हणजे त्यांचे जे पैसे आहेत, हं, जे वाढायचे असतात ते वाढत हं, नाहीत, ते कमी होतात. हं, आणि कधी-कधी असं होतं, की शासनाच्या पॉलिसीज प्रॉपरली काम पण करतात. त्यामुळे खूप मोठा फायदा पण होतो. हं, तर मी सांगितलं, की चांगल्या वाईट, पण त्याच्यामध्ये असणारे जे दुवे आहेत, मध्यस्थ हं. आहेत, ते जर चांगले असतील ना, तर जसा एखाद्या मुला-मुलीचा संसार टिकतो ना, तसा या रिअल इस्टेटचा पण एक संसार आहे. निश्चित, तो निश्चितच पण सर. टिकतो. निश्चित. आणखी एक मला सर तुम्हाला असा प्रश्न विचारावा वाटतोय, की आता नुकतंच आमच्या सोलापूरला बोरामणी एअरपोर्ट होणार होतं. तिकडं म्हणजे माझ्या गावापासून थोडंसं जवळच आहे. एक 400-500 एकर जमीन जी आहे ना, असं मोठ्या-मोठ्या बिल्डर लोकांनी घेऊन ठेवलेली आहे आणि त्याला येणेकरून त्याच्यावरती लाखो करोडो रुपयाचं लोन केलेलं आहे. परंतु वास्तविक परिस्थिती असताना जे की सर्व्हिसला असतील मुंबईला, पुण्याला, सोलापूरला अशा लोकांना तिथं प्लॉट आहेत रेडी पोझिशनमध्ये किंवा चांगल्या ठिकाणी आहेत म्हणून असं भासवलं गेलं असून परंतु आता तिथं वस्तुस्थिती अशी आहे, की तिथं गेलं की नुसतं माळरान आहे. मी तुम्हाला तेच सांगितलं, की मी देखील या प्रवासामधून आलेलो आहे. अ, आता मी ज्या ठिकाणी हं. माझा जन्म झाला हवेली तालुक्यामध्ये ओके. आणि तिथे माझं एक छोटंसं आणि सुंदरसं गाव आहे, जे 5,000 लोकसंख्येचं आता जवळपास गाव आहे. हं, म्हणजे तिथे स्थानिक मंडळी पण खूप आहेत आणि बाहेरचे मंडळी पण येऊन स्थायिक झालेले आहेत. हं, तर अशा ठिकाणी छत्रपती शिवरायांचा म्हणजे आपण तानाजी पिक्चर पाहिला असेल. हं, तर तानाजी पिक्चर ज्या गडावर निघाला, त्या नरवीर तानाजी मालुसरेंनी ज्या गडासाठी बलिदान केलं, हिंदवी स्वराज्यातील एक गड, हं, त्या गडाचं नाव आहे सिंहगड. हं, तर या सिंहगडावर रोपवे होणार होता. हं, हं, तर हा रोपवे होत असताना अ,
सँक्शन झालेला रोपवे, हम्म, काम सुरू झालं होतं, मोठ्या हम्म, मोठ्या चर्चा झाल्या, मोठ्या हम्म, मोठ्या इन्व्हेस्टमेंट आल्या, हम्म, इन्व्हेस्टर लोकांनी, पुण्यामध्ये असलेल्या काही हम्म, नगरसेवकांनी, हम्म, काही मंत्र्यांनी सुद्धा हम्म. आमच्याकडे जागा खरेदी केल्या. आजही हम्म. त्यांच्या जागा तिथे आहेत. ओके. हा त्यांनी जागा विकलेल्या हा नाहीयेत. हा हम्म, कारण की यांना माहिती असतात की कुठे काय येणार आहेत, कुठे बरोबर. कुठला रोड येणार, कुठे हम्म, कुठली डेव्हलपमेंट येणार, हम्म, कुठे आपला फायदा होणार. बरोबर. आपल्या सर्वसामान्यांपर्यंत येण्याच्या आधी राजकारण्यांपर्यंत या गोष्टी आलेल्या असतात. निश्चित. आणि अशा सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत आल्यामुळे हम्म, ते लोक इन्व्हेस्टमेंट करतात हम्म, आणि आपली जागा फिक्स करतात. हम्म, पण खरं सांगायचं झालं तर मला त्या राजकारणी व्यक्तिमत्वाचं नाव घ्यायचं नाही. हम्म, परंतु एक असं व्यक्तिमत्व होतं जे हम्म, खूप मोठं झालं हम्म, आणि दुर्दैवाने त्यांना देवाज्ञा झाली. हम्म, आणि तो रोपवे प्रकल्प जो होता तो त्यांच्या हम्म. कालखंडामध्ये स्थगिती सुरू मिळाली. पण झाला. हम्म, आणि ते ज्यावेळेस शांत झाले, म्हणजे त्यांना देवाज्ञा झाली, हम्म. तेव्हा त्यानंतर ते थांबलं. आणि प्रकल्पच थांबला आजही तो गेला. रोपवे झाला नाही. हम्म, त्यामुळे ज्यांनी स्वप्न पाहून जागा घेतल्या होत्या हम्म, त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण नाही करता आली. हम्म, जी डेव्हलपमेंट होणार होती ती हम्म, थांबली. हम्म, परंतु सिंहगड हम्म, जो शूरवीरांच्या बलिदानाने, हम्म. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या रक्ताने पुनीत झाला, बरोबर. तो आजही तेवढाच कणखर आणि तेवढ्याच दिमागात तिथे उभा आहे. हम्म, सिंहगडाला काही फरक नाही पडला, परंतु सिंहगडाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना नक्कीच फरक पडला. आणि नक्कीच. याच्यामधूनच या राजकारण्यांनी, हम्म, मंत्रिमंडळाने हम्म, आणि इतर हम्म, लोकांनी देखील हम्म, धडा घ्यायला पाहिजे की स्वतःच्या हम्म, स्वार्थाच्या पोळ्या न भासता हम्म, आपण समाजहिताची हम्म, जी गरज आहे हम्म, ती पूर्ण करावी. म्हणजे समाज तुमच्याबरोबर राहील आणि परमेश्वर देखील तुमची पण भरभराट करेल. हम्म, परंतु जिथे नियतच खराब असते हम्म, तिथे प्रगती थांबते. हम्म, मग ते मी असेल, तुम्ही असेल किंवा हम्म. कोणी पण असेल. बरोबर. असं पाहिलंय जवळनं. 18 हम्म, वर्षाच्या प्रवासात खूप चांगल्या वाईट गोष्टी पाहिलेल्या आहेत. हम्म, परंतु रिअल इस्टेट हम्म, चढ उतार हे होतच असतं. कारण का कुठलंही वाहन हम्म. जेव्हा ते एखादं घाट चढतं, तर वरती गेल्यानंतर त्याला एखादं माळ, एखादी सपाट भूमी नक्कीच, मिळते आणि नक्कीच. कधी-कधी त्याला उतरावं पण लागतं. हम्म, म्हणजे तुम्ही एवढं मोठं लाखो करोडोचं विमान असतं, ते विमान जरी हवेत जाताना उंच भरारी घेतं, तरी त्याला लँड करण्यासाठी जमीनच लागते. लागते तसंच नक्कीच. प्रत्येक माणसाला पण लागतं, हम्म, प्रत्येक राजकारण्याला, हम्म, पक्ष्यांनाही तसंच आहे. हम्म, आणि निसर्गाच्या सानिध्यात हम्म. असणाऱ्या प्रत्येकाला, मग ते इंजिन असो किंवा बरोबर मानव आहे. असो, हम्म. प्रत्येकाला तो नियम लागू आहे. बरं सर, आणखी एक मला प्रश्न असा विचारावा वाटतोय, की रिअल इस्टेट आणि राजकारणी यांचं नातं काय आहे का? हो, नक्कीच. रिअल इस्टेट हे एक क्षेत्र आहे हं, आणि राजकारणी, हं. जिथे जास्त पैसा तिथे राजकारणी हे येतातच. आणि नक्कीच. फक्त राजकारणीच नाही, हं, त्यांनी येऊ नये असं माझं मत नाही. नक्की यावं. हं, ते येतातच. हं, त्यांना बोलवावं लागत नाही. हं, हं. तर ते सुरुवातच तिथून करतात. हो ना. डॉक्टर्स येतात, हं, इंजिनिअर येतात, हं, प्रोफेशनल्स येतात, हं. मोठे-मोठे इंडस्ट्रियलिस्ट येतात हां. आणि आता तर सर्वसामान्य पण येतात. आता तर अलीकडं शिक्षक लोकं बहुतांश दिसायला लागलेत. हो, पूर्वी कसं होतं, आता शिक्षकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मोठा ग्रंथ आहे तो. हं, पण आज शिक्षक आहोत म्हणून हां. आपण सर्वजण आहोत. हं, कारण का ज्यांनी छडी खाल्ली आहे ना, नक्कीच. हां. त्यांची बुद्धी आजही जागेवर आहे. हं, आणि ज्यांना छडी लावायचीच नाही असे पालक जे म्हटलेत, हं, त्या पालकांना त्यांची मुलंच छड्या देत आहेत. हं, हं. त्यामुळे शिक्षण क्षेत्रावर बोलण्याएवढा मी मोठा नाहीये. ओके. परंतु मी त्या सर्व ज्यांच्यामुळे मी आज उभा आहे, त्या सर्व हं, गुरूंना, त्या सर्व माझ्या शाळेच्या शिक्षकांना आणि त्या शिक्षिकांना हं, मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो, की तुमच्यामुळेच आज मी असेल किंवा माझ्यासारखे असंख्य उभे आहेत, हं. जे स्वाभिमानाने जगतायत, नक्कीच. अभिमानाने जगतायत आणि मुळात या भारत देशात जगतायत. हं. आणि सर, आता आपण थोडंसं दुसऱ्या विषयाकडे येऊयात. आपण तुमचा प्रवास बघितला. गेली 18 वर्ष तुम्ही या फील्डमध्ये काम करतात. येणाऱ्या काळामध्ये रिअल इस्टेटकडे तुम्ही कसं पाहताय? येणारा जो काळ आहे, तो फार उज्ज्वल आहे. खूप धनसंपदा आणि खूप चांगला ऐशोआराम घेऊन येणार आहे. परंतु हा ऐशोआराम मिळत असताना आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असं मी या हं, हं. व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सांगतो. कारण जेवढं जास्त लॅविश लाईफ येतं आपल्या हं, आयुष्यामध्ये, तेवढं आपण आळशी होतो हं, हं. आणि आपल्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो. हं, हं. आणि पैसे मिळतात. हं, लाखो करोडो रुपयाची हं. संपत्ती कदाचित आपल्या हं, अकाउंटला जमा असेल. परंतु लाखो करोडो रुपयाचं, म्हणजे हं, माझे गुरु म्हणतात, हं, की हा जो देह मिळालाय ना हं, आपल्याला, हं.
हा असाच नाही मिळाला. 12,500 करोड जर आपण याचं एखाद्या प्रयोगशाळेत जर हे शरीर आर्टिफिशियल बनवायचं असेल, निश्चित. रोबोटिक बनवायचं असेल, तर 12,500 करोड रुपये लागतील. आणि माणसाच्या बाबतीत जर विचार केला, तर जोपर्यंत ते इंजिन खराब होत नाही ना हो ना. 12,500 करोडचं, तोपर्यंत ओव्हरऑल भारतीय तरी त्या शरीराकडे लक्ष देत नाहीत. म्हणजे सर्रास खोटं बोलतो आपण. आता हा शब्द थोडासा हं, इतरांना न पटणारा आहे. हं. परंतु खोटं हे बोलतो, की व्यायाम करायला काय होतं, तर वेळ नाही म्हणतो. आणि हल्ली असं झालंय, की जिमला जाणं हा ट्रेंड आहे. एक फॅशन म्हणून याच्याकडे पाहिलं जातंय. परंतु ज्या गरजा आहेत शरीराला, त्या शरीराला आपलं शरीर सुदृढ राहावं, या दृष्टीनं बघणं कमी, शो ऑफ करण्यासाठी आजकाल जास्त जात असताना लोकं आपण पाहतोय. शो ऑफ करणारे ऑफ पण होतात. कारण का मी नक्कीच. पाहिलंय, हं, हं. की जिमचा नाद असू नये असं नाही म्हणत. हं. परंतु पूर्वी जिम होत्याच की. हो ना, हो ना. परंतु पैसे खर्च न करता जिम होत्या आपल्याकडे. हं, हं. गावोगावी होत्या. हं, आपले बाप-दादा जे होते ना फार हुशार होते. हं. अंगठेबहाद्दर होते ते. त्यांना सह्या पण करता येत नव्हत्या. हो ना. जर 100 लोकं जर घेतली ना एखाद्या गावातली पूर्वीची आपली, हं, तर त्यातली 90 लोकांना सही करता येत नव्हती. हं, हं. ते अंगठा द्यायचे. हो ना. आणि 10 लोकांना सह्या करता येत होत्या. हं, काही हं, शिकलेले पण होते. हं, पण जे न शिकलेले होते ना, तर माझ्या हिशोबाने ते उच्च शिक्षित होते. हं, कारण का त्यांची जीवन जगण्याची पद्धत, हं. अन्न हे पूर्ण ब्रह्म सिद्ध करून दाखवण्याची पद्धत हो ना. आणि शेतीला म्हणजे आई मानण्याची पद्धत. हं. आपल्या आईला तर ते सन्मान द्यायचेच हो ना. आणि आपली भूमी, हं, जिच्यातनं आपली आई, आपले वडील, आपले आजोबा, आपली हं, आजी, आपण हं, आणि आपली मुलं हं, ही आली, हे ज्यांना भान होतं ना, हं, ते सर्व सुखी आहेत. हं. सुखी होते पण. हो ना. पण आता आपली शिकलेली पिढी हं, अ, माझ्याच गावी जर आपण गेलो, हं, तर जवळपास 30 ते 35 हं, वृद्धाश्रम आहेत. हं, त्यामध्ये व्यसनमुक्ती केंद्र आहेत. हं, त्यामध्ये ओल्ड एज होम आहेत. हं, त्यामध्ये लहान मुलांचे अनाथ आश्रम आहेत. हं. तर हे प्रगतीचं लक्षण नाहीये. ओके. हे अधोगतीचं लक्षण आहे. हं, एकीकडे आपण रिअल इस्टेटमध्ये आपण आता चर्चा करत होतो, की हं, रिअल इस्टेटकडे कसं पाहता? तर रिअल इस्टेटकडे मी पॉझिटिव्ह पाहतो. कारण का हं. रिअल इस्टेट चांगल्या वाईट गोष्टी दोन्ही देत आहे. हो ना. परंतु समाजभान जर आपल्याकडे हं, असेल, हं, तर ही पण गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, की हं, कुठेतरी आपल्या जीवन जगण्याची हं, पद्धत जी आहे, हं, ती खालावत चाललेली हं, आहे आणि त्यामुळे मेडिकल्स, हं, मोठे-मोठे हॉस्पिटल हं, आणि शारीरिक व्याधी हं. खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. ओके. तर घर नसेल ना, हं. तर ते परत घेता येईल, कमावता येईल. बरोबर आहे ना. परंतु शरीर संपलं ना, की मग निश्चितच. सगळंच संपेल. सगळं तर ते संपू जाणार. संपू नये, याच्यासाठी मी देखील प्रयत्न करतोय हं, आणि माझ्या संपर्कात हं, जेवढे येतात त्यांना हं, मी आरोग्यावर हं, मार्गदर्शन पण रिअल इस्टेटच्या माध्यमातून जरी हं, प्रॉपर्टीचं काम करत असेल, हं. तरी आरोग्यावर मार्गदर्शन करण्यासाठी मी माझ्या मुलींच्या नावे ओके. IDHC म्हणजेच अरे वाह! ईश्वरी दिशा हं, हं. आरोग्य संघ नावाची एक संस्था चालवित आहे. ओके. जिथे हं. मानवी आरोग्याला निरोगी ठेवण्यासाठी आम्ही एक स्वर्गीय श्री राजीव दीक्षित ओके. यांच्या विचारावर गेली 2007 पासून हं. काम करतच आहोत. ओके. सर्वांनाच हे काम आवडतं असं नाही. हं, हं. काहींना आवडतं. जे आमच्या बरोबर येतात त्यांना बरोबर घेऊन हं, हं. आणि जे आमच्या बरोबर येत नाहीत त्यांना हं, सोडून हं, आमचा प्रवास चालू आहे आणि तो असाच हं, परमेश्वराच्या आशीर्वादाने चालू राहील. हं. कधी असं एखादा क्लायंट तुमच्याकडे आला असेल रिअल इस्टेटचा, "अरे काय यांचा तरी दुसरे आहे." असं कधी म्हणजे कसं असतं समोर प्रत्येक व्यक्ती बोलत नसतो, परंतु पाठीमागे कुठेतरी गॉसिप केलेलं वगैरे कधी असं घटना घडल्यात का तुमच्या बाबतीत कधी असं? नाही, एक दिवस नाही होत आहे. ते हां, रोज होतं. हां. कारण काय होतं, मी थोडासा विचित्र म्हणा, हं, हं. मी थोडा मल्टीटास्किंग आहे. हं, हं. मला एक क्षेत्र फिक्स असं मी काम नाही करत. ओके. आत्ता सध्या तरी मी 4 क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या काम करतोय. हं, आता तो हा इथला विषय नाहीये. हं. परंतु लोकं देवाला सोडत नाहीत हो. बरोबर आहे. मी तर निश्चितच. सर्वसामान्य माणूस आहे. नक्कीच. कारण सुख असताना कोणी देवाकडे जात नाही, की हं, हं. देवा आज जे काही आहे, हं, जो आनंद आहे, जे सुख आहे, हं. ते तुझ्याच तर मुळे आहे बरोबर आहे. आणि त्यामुळे जाऊन हात जोडत नाहीत. हं, हं. पण जेव्हा दुःख येतं, हं, तेव्हा देवाला कोसतात. माझ्याबरोबर असं का? मी काय केलं होतं?
माझ्याच बरोबर का असं? मी काय कोणाचं नुकसान केलं? पण सुख होतं तेव्हा का नाही गेला? माणूस हा स्वार्थी झालाय. खूप. ओके. तो एखादा आपण जर रस्त्यातला किंवा मंदिराच्या बाहेर एखादा भिकारी असेल, हं, तर मंदिरात जाताना ते भिकाऱ्याकडे नाही पाहत, हं. की अरे, मी चांगल्या घरातून, चांगल्या गाडीतून, चांगल्या कपड्याने पूर्ण पोट भरून जेवण करून देवाच्या मंदिराकडे चाललोय. हा जो रस्त्यात बसलेला भिकारी आहे, मंदिराच्या बाहेर बसलेला भिकारी आहे, याला खायलाही नाहीये, याला बरोबर. कपडेही नाही, याला झोपायला घर पण नाहीये, याला अन्न, वस्त्र, निवारा या सर्व गोष्टींचा त्रास आहे. म्हणजे परमेश्वराने आपल्याला खूप काही दिलंय ना, परंतु नक्कीच. हे पाहत नाहीत. आणि माणूस आपल्या सोयीनुसार देवाकडे जातो. ओके. हो. तर हे देखील माणसांनी कुठेतरी बदललं पाहिजे. हं. हो तर ना. बुद्धीची देवता श्री गणराया, हं, हे बुद्धी तर सर्वांनाच देतात. हं. परंतु माणूस बुद्धीचा वापर फक्त आपल्या वेळेनुसार करतो. हो ना. आणि सर आपण आता रिअल इस्टेट संदर्भात बोलतोय. मला एकूणच असं म्हणायचं आहे, की रिअल इस्टेटमध्ये एखाद्या कन्सल्टंट असेल किंवा एजंट असेल, त्याच्यावरती विश्वास हा एखाद्या सर्वसामान्य ग्राहकांनी कसा ठेवला गेला पाहिजे? हां. हा एक कठीण आणि फार चांगला, कठीण प्रश्न विचारलाय तुम्ही. आणि या प्रश्नाची मी देखील वाट पाहत होतो. कठीण याच्यासाठी, हं, की असं म्हटलं जातं, की विश्वासराव गेले पानिपतच्या युद्धात. आणि खरं आहे. हो ना. कारण का रिअल इस्टेटमध्येच सर्वात मोठी फसवणूक होते. कारण का तिथे सर्वात मोठं तिकीट आहे. हो ना. सर्वात मोठं तिकीट म्हणजे जर प्रॉपर्टीची सुरुवात, खरेदीची सुरुवात केली, हं. तर तिथे लाखांमधून होते. हो ना. आपण सोनं जरी घ्यायला हं, गेलो, तरी ते सोनं तुम्ही एका हं, वेळेस किती घेणार आहात, हं, त्याला मर्यादा आहे. हं, पण घर घेताना हं, तुमच्या त्या घराची किंमत 10,00,000 पासून मिनिमम सुरू होते. हं, हं. 1 आर-केचा फ्लॅट हो ना. असेल, 1 एच-केचा फ्लॅट असेल, 1 बी-एच-के पासून सुरुवात हं. होते. 5 बी-एच-के, 6 बी-एच-के, 7 बी-एच-के पर्यंत. ओके. आणि अपेक्षांचा अपेक्षांना कुठे ब्रेकर नाहीये, स्पीड ब्रेकर बरोबर आहे. नाहीये. वाढतच अपेक्षा जातात त्या. थांबत नाहीत माणसाच्या. वाढत जातात. 5 बी-एच-केच्या घरवाल्याला वाटतं, की मला 10 बी-एच-केचं घर पाहिजे आणि 10 बी-एच-केच्या घरवाल्याला पाहिजे मला एखादा महाल पाहिजे. हो ना. तर माणूस हा असाच आहे. हं, तो समाधानी नाहीये. हं, जे समाधानी आहेत, हं. ते संत झाले आणि जे समाधानी नाहीयेत, ते संसारात आले. हे काही जण याला हसण्यावरी नेतात, परंतु हेच सत्य आहे. बरोबर. आणि मी पण संसारातच आहे. त्यामुळे मी या गोष्टी फेस करतो. हं, आणि प्रत्येकजण माझ्यासारखा प्रत्येक जण हे फेस करत हं. असतो. तर खरं सांगायचं झालं तर रिअल इस्टेटमध्ये फसवणुका होतात. हो ना. परंतु तुम्ही कोणाच्या माध्यमातून व्यवहार करता, हं. आधी तर तुम्ही मध्यस्थाला चेक करा, बरोबर. बिल्डरला चेक करा, अभ्यास करा. ज्या वकिलांच्या हं, माध्यमातून बरेच जण हं, म्हणतात आमचे फॅमिली लॉयर आहेत. हं. फॅमिली लॉयर काही पेपर्स पण वाचत नाहीत. नक्कीच. आणि नंतर त्याच फॅमिली लॉयर्सला घेऊन 10-10, 20-20 वर्ष कोर्टाच्या चकरा मारतात. मला हे म्हणायचं आहे, की फॅमिली लॉयर्सने काय बघितलंय, हे पण रिचेक करा दुसऱ्या लॉयरकडून. नक्कीच. ₹10,000 आजच जातील, परंतु पुढचे ₹10,00,000 वाचतील, हो ना. ₹10,00,00,000 पण वाचतील. हो ना. तर ते करत नाहीत आणि मग त्याचं ब्लेम एजंट, ब्रोकर, डीलर, दलाल, रिअल इस्टेट कन्सल्टंट बरोबर. अशा लोकांवर येतं. हं, तुम्ही पण चेक करा. हं, तुमचा पैसा आहे. हं, आपल्या मुलांना ₹10 दिले, तर आपण त्यांना हं, विचारतो, "बाळा चॉकलेट आणलं ₹2चं, हं, ₹8 कुठे आहेत?" हं, अरे मग तुम्ही 10,00,000 ₹10,00,00,000 इन्व्हेस्ट करत असताना हं. या गोष्टीचा पण अभ्यास करा. बरोबर. गडबड करू नका. काही जणांना एवढा उतावळेपणा असतो, हो ना. की एकाच दिवसात पाहिजे, हं. आजच पाहिजे, आत्ताच पाहिजे आणि असेच लोकं खड्ड्यात जातात. त्यामुळे रिअल इस्टेटच्या प्रॉपर्टी घेताना सावधगिरी बाळगणंच गरजेचं आहे. कारण का संपत्ती आपण फार मेहनतीने कमवलेली असते. ज्यांचे चुकीच्या मार्गाने आलेले पैसे आहेत, त्यांच्यासाठी हा मेसेज नाही आहे. पण ज्यांनी कष्टाने पैसे कमवलेले आहेत, मेहनतीने घर घ्यायचा विचार केलेला आहे, हा मेसेज त्यांच्यासाठी आहे. आणखी एक सर असं विचारावं वाटतंय, की पुण्यामध्ये नोकरी करत असणारा एखादा मिडल क्लास जो की त्याचा उदरनिर्वाह आपल्या पगारावरती करत असतो आणि त्याचं स्वप्न असतं, त्याच्या कुटुंबाचं स्वप्न असतं, की पुण्यासारख्या शहरामध्ये आपण एक फ्लॅट घ्यावा 1 बी-एच-के आणि काय ना काय करून एक चांगल्या पद्धतीनं आपल्या लेकरा-बाळांचं शिक्षण होईल, या पद्धतीनं विचार करून कुठेतरी फ्लॅट बुक करतात आणि संपूर्ण आयुष्य फ्लॅट बुक करून म्हणा किंवा त्याच्या ई-एम-आय भरण्यामध्ये जातं.
तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता सर? हां, हे बरोबर आहे. पण ज्यांनाही घर घ्यायचंय त्यांनी घर तर नक्कीच घ्यावं खरं तर. हो ना, कारण का मुलाबाळांसाठी घराची गरज आहेच. हो ना. परंतु आयुष्य मरत-मरत जगण्यापेक्षा आयुष्य जगत-जगत मरायला काय हरकत? नक्कीच. बऱ्याच वेळा आपण काय करतो, आयुष्य मरत-मरत जगतो. तर मी थोडासा विरोधी आहे या गोष्टीला. हं, हं. मला असं वाटतं, की आयुष्य जगत-जगत मरूयात ना. आनंदाने जगायचं. हं. एक दिवस मरणार तर सगळेच आहेत. हो, हो. साक्षात भगवान श्रीकृष्ण इथे आले, त्यांनाही मृत्यू होताच. या ठिकाणी साक्षात परशुराम आले, त्यांनाही मृत्यू होता. आणि प्रभू श्री रामचंद्र आले, त्यांनाही मृत्यू होता. हं, हं. आपण मानव आहोत. अरे देवांना चुकलं नाही, मानवांना कसं मानव चुकणार आहे? नक्कीच होणार. परंतु बायकोला वेळ द्यायचा नाही, मुलांना वेळ द्यायचा नाही. हो ना. काबड कष्ट करायचे, खूप मेहनत करायची, शरीराकडे बघायचं नाही. कधीही हं. खायचं, केव्हाही खायचं, कुठेही खायचं, कसंही खायचं, केव्हाही उठायचं, केव्हाही झोपायचं आणि मग शरीरासाठी ₹1000 खर्च नाही करायचे. पण जिमला ₹12,000 खर्च करायचे. मी म्हणतो, की जे ₹12,000 खर्च करता त्यातला ₹1,000 प्रति महिना काजू, बदाम, ड्रायफ्रुट्स, चांगले पदार्थ जर खाल्ले ना, हं, हं. तर जिमला जाण्याची गरज नाही. बरोबर. फक्त चालणे, जेवल्यानंतर थोडं हं, चाललं पाहिजे, जेवताना पाणी नाही पिलं पाहिजे. हं. या सर्व गोष्टी करू शकता आणि हे केल्यानंतर हं. 1 तास एक्स्ट्रा काम करू शकता तुम्ही आणि नक्कीच. त्यामधून तुमच्या घराचं जो ई-एम-आय असतो ना, हप्ता ज्याला म्हणतो हं, आपण, हं. तो देखील जाऊ शकतो. परंतु ते नाही होत हं, हं. आणि ते सर्वांना नाही जमत. हो ना. नाही जमत याच्यामागे ओव्हरऑल मराठी माणसांच्या बाबतीत हं, जर झालं, हं. छत्रपतींच्या हं, 12 बलुतेदार 18 पगडांमधून जे लोकं येतात, हं. त्यांना ही मॅनेजमेंट थोडी कमी जमतीये कारण का त्यांना हं, चुकीची संकल्पना शिकवतायत. हं. आम्हाला राजकारण्यांवर, आम्हाला नको त्या गोष्टीवर बोलायला फार वेळ आहे. हं, परंतु आम्हाला आमच्या मित्रांना, हं. आमच्या कुटुंबाला आणि चांगल्या गोष्टी करायला वेळच नाहीये. हं, ते आम्ही कारणे देतो. हं. तर घर घेतलं पाहिजे, लोनही केलं पाहिजे. परंतु ते लोन चांगल्या पद्धतीने आयुष्य चांगल्या पद्धतीने जगून देखील ते फेडता येतं. परंतु तसं होत नाहीये आणि त्यामुळे ही जी दुःखाची कारणं येतात, म्हणजे ई-एम-आय वेळेवर भरला जात नाही बरोबर. किंवा अवेळी जाणं होतं एखाद्या व्यक्तीचं हं. आणि मग घरावर नांगर फिरल्यासारखं हो ना. ते घर जमा होतं बँकेकडे. अरे बँक कर्मचारी किंवा बँक ते भावनिक नसतात. त्यांना त्यांची आर्थिक हानी भरून काढायची असते. त्यांना हप्ता नक्कीच, पाहिजे नक्कीच. असतो, हो ना. व्याज पाहिजे असतं. तर मग ते होत नाही. मग हं, त्या मुलाबाळांना बाहेर काढलं जातं. त्या हं, घराला सील लागतं. हं, तर हे होऊ नये म्हणून 12 तास काम करण्याच्या ऐवजी तुम्ही 13 तास करा. हं. परंतु त्या 12 तासाचं नियोजन व्यवस्थित केलं, तर 13 तासाचं काम करायची गरज पडत नाही. नक्कीच. आणि या गोष्टींमुळेच थोडंसं हे होतं आणि पुण्याच्या बाबतीतच नाही, संपूर्ण भारतामध्ये हो आपण ना. विचार करतो, की संपूर्ण भारतात अशी परिस्थिती आहे, की नक्कीच. व्यापारासाठी, उद्योगासाठी, नोकरीसाठी आपण आपली मुख्य गावं सोडतो आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन स्थायिक हो ना. होतो, तिथे काम करतो, मिळेल ते काम करतो हो ना. आणि मग त्याची स्वप्न पूर्ण करायची इच्छा असते, हं, परंतु हं. त्याला योग्य पाथ मिळत नाही, योग्य हं. रूट्स मिळत नाही आणि योग्य रूट्स नाही मिळालं ना, तर योग्य फ्रुट्स पण नाही मिळत. हो ना. तर योग्य रूट्स मिळालं पाहिजे, म्हणजे योग्य फ्रुट्स पण मिळतं. हं, हं. ओके. कारण का असं म्हटलं जातं, की ज्याचं रूट्स चांगलं, हं. त्या झाडाचं फ्रुट्स पण चांगलं. त्यामुळे चांगल्या लोकांना चांगल्या लोकांच्या संपर्कात राहून हं. जर आपण आयुष्य जगलात, तर आयुष्य सुखकर होईल, हं. आनंदमय होईल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरोगी पण राहाल आणि त्यानंतर मग भरभराटच भरभराट होईल. ओके. येणाऱ्या काळामध्ये तुमचं रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये व्हिजन काय असणार आहे सर? ओके. खरं तर तुम्ही अगदी हृदयालाच हात घातला. मला असं वाटतं, की येणाऱ्या काळामध्ये आपली जी मराठी मुलं आहेत, असं म्हटलं जातं मराठी माणूस आळशी आहे. असं नाहीये. मराठी माणूस कधीच आळशी नव्हता. त्याला आळशी बनवला गेला. तो भासवलं जातंय जास्त हां. समाजामध्ये. त्याच्या एवढी शक्ती आजही हं. कोणाकडे नाहीये हो ना. आणि त्यांच्या एवढा रांगडेपणा आजही कोणाकडे नाहीये. हं. संयम पण आहे, परंतु हं. त्यांना योग्य मार्ग मिळत नाही आणि तो योग्य मार्ग मिळण्यासाठीच प्रयत्न करतोय आपण. हं.
तर येणाऱ्या काळामध्ये रिअल इस्टेटच्या माध्यमातून मी रिअल इस्टेटच्या ट्रेनिंग सुरू करतोय. ओके. माझ्या काही अनेक वर्षाचा अनुभव असलेल्या रिअल इस्टेटच्या मित्रांना एकत्र घेऊन, हं. टेक्नॉलॉजीचं नॉलेज असलेल्या काही मित्रांना एकत्र घेऊन, अरे वाह! मग त्यामध्ये यूट्यूबर असतील, हं. पॉडकास्टर असतील, हं. सोशल मीडियाचं नॉलेज असणारी लोकं हं. असतील, वेबसाईट तंत्रज्ञान माहीत असणारी लोकं असतील, मोटिव्हेशनल स्पीकर्स हं. असतील, अशी अनेक लोकांची सांगड घालून हं. एक छान असा बर्गर तयार करतोय, हं. की तो बर्गर आपल्याला एक चांगली टेस्ट देईल हं. आणि रिअल इस्टेटमध्ये आपली मुलं, आपली माणसं, हं. आपली जीवाभावाची माणसं उभी हं. राहतील आणि हं. प्रगती करतील. हं. 10,000 20,000च्या नोकऱ्या करण्यापेक्षा हं. 10 लाख रुपये दर महिना कसे कमवतील यासाठी प्रयत्न करत आहोत. ओके. आणि आता 2025 चालू आहे. 2026 मध्येच हं. पहिल्याच महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीमध्ये आपण रिअल इस्टेटवर एक मोठं असं एक कार्यशाळा. कार्यशाळा घेणार आहोत, हं. की ज्यामध्ये तुम्ही प्रति महिना ₹10,000 पुढे ओके. 2,00,000 रुपयांपर्यंत हं. प्रति महिना बेसिक्स लेव्हलला शिकून कसे कमवू शकता, हं. हे एका दिवसाच्या कार्यशाळेमध्ये आम्ही शिकवणार आहोत. हं. कारण 18 वर्षाच्या अनुभवामधून 18 गोष्टी जरी घेतल्या ना हं. येणाऱ्या युवकांनी, हं. येणाऱ्या उद्योजकांनी, हं. तरी त्यांच्या व्यवसायाला आणि त्यांच्या प्रगतीला हं. एक चांगली वाढ मिळेल. हं. आणि दिशा देण्याचं काम तुमच्या माध्यमातून होईल. दिशा देणार 100%. त्यासाठी प्रयत्न आहे. ओके. तर सर, तुम्ही या गेल्या 18 वर्षामध्ये काही सांगण्यासारखं आजपर्यंत जी अ, आपण म्हणतो ना त्याला टर्नओव्हर जो आहे 18 वर्षाचा, या रिअल इस्टेट क्षेत्रामधला तुमचा किती झालेला आहे टर्नओव्हर एकूणच? प्रति वर्षाला ₹1,00,00,000 ओके. म्हणजे जवळपास ₹18,00,00,000 हं. असा हा माझा जवळपास टर्नओव्हर आहे. म्हणजे पण या सगळ्या गोष्टी करत असताना रिअल हं. इस्टेटच्या क्षेत्रामध्ये हं. खर्च देखील असतो. हं. माझ्याकडे 7-7, 8-8 मुलं, हं. मुली हं. हे काम करतात हं. आणि त्यांची सॅलरी असेल, हं. ऑफिस असतील, एक्सपेन्सेस असतील, काही माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील. हं. या सर्व गोष्टी मला खूप छान पद्धतीने करता आल्या. हं. माझी स्वप्न देखील पूर्ण करता हं. आली. आणि मला असं वाटतं, की जे मला मिळालं, हं. ते इथून पुढे या ट्रेनिंगच्या माध्यमातून आणि हं. माझ्याकडे असलेल्या माझं जे नॉलेज आहे, ते हं. नॉलेज लोकांपर्यंत पास ऑन करून त्यांना जर याचा फायदा होणार असेल, तर हं. तो करण्यासाठीचा माझा हा प्रयत्न आहे. हं. तर मला असं वाटतं, की रिअल इस्टेटमध्ये या, हं. नवीन पिढ्यांनी यावं बरोबर. आणि निश्चितच. प्रगतीकडे जावं. हं. एवढाच एक प्रयत्न आहे माझा. हे होते संतोषजी मांढरे सर. यांच्याशी आपण रिअल इस्टेट क्षेत्र नेमकं काय आहे, त्याच्यामधल्या संधी काय होत्या, त्याच्यामध्ये फसवणूक कशा पद्धतीने केली जाते, एकूणच त्यांनी त्यांच्या प्रवासातील गेली 18 वर्षाचा अनुभव त्यांनी आपल्याबरोबर शेअर केला. तर सर, तुम्ही आमच्या सोशल युवा पुढारीला या पॉडकास्टमध्ये तुमचा अमूल्य असा वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील एपिसोडमध्ये.